नमस्कार, मी ज्ञानदा कदम। आज संध्याकाळी 7 वाजताच्या बुलेटिनमध्ये काय विशेष हे सांगण्यासाठी मी आत्ता आपल्यासोबत आहे। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की साताऱ्याच्या फलटणमध्ये एका डॉक्टरनं केलेल्या आत्महत्येमुळे मोठी खळबळ माजली आहे। या आत्महत्येभोवती अनेक प्रश्न आणि सवाल फिरू लागलेले आहेत। या आत्महत्येची काही वैयक्तिक कारणं आणि काही कार्यालयीन कारणं आता समोर येऊ लागली आहेत। हे सगळं प्रकरण काय आहे आणि या मुलीला इतकं टोकाचं पाऊल का उचलावं लागलं? आरोपाच्या फेऱ्यामध्ये नेमक्या या प्रकरणामध्ये कोण कोण आलंय हे सगळं काही सविस्तरपणे संध्याकाळी 7च्या बुलेटिनमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। एकीकडे साताऱ्यामध्ये अशी घटना घडलेली असताना इथे मुंबई सुद्धा हादरली। एका मुलीची भर रस्त्यात भर दिवसा हत्या करण्यात आलेली आहे। ही घटना काय तेही सविस्तरपणे जाणून घेऊ। सोबतच पिंपरीमध्ये एका पत्नीनं आपल्या पतीला संपवलंय। वैयक्तिक कारणं होती, आणखी कोणती कारणं होती हे सुद्धा बुलेटिनमध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे। राजकीय बातम्यांच्या दृष्टिकोनातून बोलायचं झालं तर संघ विरुद्ध वंचित असा एक प्रकारे वाद आता पेटलेला आहे, उफाळलेला आहे। त्याचे पडसाद कसे उमटले, आज काय काय घडामोडी घडल्या हेही बुलेटिनमध्ये आपण बघणार आहोत। आणखी एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे मनोज जरांगे पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या दोघांना एकाच कार्यक्रमाचं निमंत्रण देण्याचा विचार सुरू झालाय। जर तसं झालं तर हे दोघेही जण एकाच व्यासपीठावर एकाच मंचावरती पाहायला मिळतील का, दिसतील का, हेही आपल्याला बघायचं आहे। यासोबतच राज्यातल्या आणि देशातल्या आणखी काही महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे। त्यामुळे संध्याकाळी 7 वाजता भेटूया थेट एबीपी माझाच्या न्यूजरूममधनं महाराष्ट्र देशामध्ये।